आता अख्खं मार्केट आपलंय असं म्हणतच आज पूर्ण रेस्टॉरंट मध्ये मी एकटाच होतो. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आता विषय कसा आहे, US असो किंवा इंडिया, आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी जिम मध्येच होते. आणि आज होता माझा चेस्ट अँड आर्म डे. त्यामध्ये चेस्ट साठी 3 एक्सरसाइजेस आणि बायसेप साठी 2 एक्सरसाइजेस. इतकं कष्टाचं काम करून माझा वर्कआउट इथे संपला. घरी जाताना एक पार्सल घेतलं, त्यामध्ये प्रोटीन आलं होतं. त्यानंतर देवाची पूजा करून मी निघालो पुढच्या मोहिमेला, म्हणजेच स्वागत कडे. आता आज होता रोहितचा हाफ डे, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्याकडेच होती. त्यामध्ये भर म्हणजे जसा रेस्टॉरंट वरती पोहोचलो तसा माझ्या ओनरचा कॉल आला की आज मेंटेनन्सचं काम असल्यामुळे हाफ डे रेस्टॉरंट आपलं बंद राहणार आहे. सो ऑनलाईन ऑर्डर बंद केल्या आणि आलेल्या स्टोर लावायला सुरुवात केली. आज तसं मी किचन मध्ये एकटाच होतो, सो सगळी जबाबदारी माझ्यावरतीच होती. त्यातली एक जबाबदारी पूर्ण झाली आणि स्वतःचा नाश्ता करून भक्तिगीते चालू. आता घरापासून दूर असल्यामुळे अशी भक्तिगीते ऐकली की पॉझिटिव्ह माइंडसेट राहतो आणि काम करायला कसा हुरूप येतो. आणि दिवसाची सुरुवात अशी पॉझिटिव्ह झाली ना की कामं फटाफट होतात. मग थोडासा प्रोटीन रिच लंच केला, त्यानंतर माझं इव्हनिंगचं कामकाज चालू झालं. आता हाफ डे रेस्टॉरंट बंद असल्यामुळे इव्हनिंग बिझी होणार हे मला माहितच होतं आणि त्यात आपला रोहित आला, त्यामुळे थोडासा आधारही मिळाला. आजच्या इव्हनिंगची सेमच कहाणी होती, मंडीच्या ऑर्डर्स आणि मखलीच्या ऑर्डर्स, दॅट्स ऑल. आज भले आपला हाफ डे रेस्टॉरंट बंद होतं, तरी पण $1200 सेल झाला. किचन क्लीन केलं आणि घरी जाऊन थोडंसं मेनूवरती काम करून मी झोपलो. जय शिवराय.